14 जानेवारीला येणारी मकर संक्रांत तिळगुळाचा गोडवा घेऊन येते, पण त्याआधी येणारी 13 तारखेला जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला वुल्फ मून असं म्हणतात. ह्या पौर्णिमेचा चंद्र जरी 13 तारखेला पौर्णिमा असली तरी तुम्हाला 14 जानेवारीला संध्याकाळी 5:28 तुम्हाला पौर्णिमेचा पूर्ण चंद्र बघायला मिळणार आहे. बरं का मित्रांनो, ही पौर्णिमा येणार आहे मिथुन राशीत. मिथुन रास ही वायुतत्वाची रास असल्यामुळे ह्या वेळेला आपण जे घराचं क्लिन्झिंग दरवेळेला करतो ते क्लिन्झिंग आपण शंख फुंकून करणार आहोत. तुमच्या घरात जर शंख नसेल किंवा वाजणारा शंख जर नसेल, प्रत्येकाच्या घरात शंख तर असतोच, पण वाजणारा शंख जर तुमच्या घरात नसेल तर तुम्ही मोबाईलवरती शंखध्वनी लावून काम करू शकता. 13 तारखेला किंवा 14 तारखेला कोणत्याही दिवशी तुम्ही हा प्रयोग करू शकता. शंख ब्लो केल्यानंतर वातावरणात येणारी पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होण्यासाठी तुम्ही म्हणणार आहात की हे युनिवर्स माझ्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जाऊ देत आणि ह्या ब्रह्मांडात असलेली पूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा मी आकर्षित करीत आहे. हे झाल्यानंतर तुम्ही देवासमोर जाणार आहात. देवासमोर एक छानपैकी साजूक तुपाचा दिवा लावणार आहात. साजूक तुपाचा दिवा नेहमी वातावरणात एक छान प्रकारची एनर्जी प्रसारित करत असतो. ही एनर्जी तुमच्याकडे आकर्षित करा. 2 मिनिटं त्या दिव्याकडे ध्यान लावून बसा. त्याने तुमचं थर्ड आय चक्र ॲक्टिवेट होण्यासाठी नक्कीच मदत होईल. ह्या पौर्णिमेचा चंद्र मिथुन राशीत असल्यामुळे 13 किंवा 14 या 2 दिवसापैकी कुठल्याही दिवशी एक तुम्हाला मी टास्क देणार आहे. 13 किंवा 14 तारखेला एक नवीन मित्र किंवा मैत्रीण तुम्ही जोडा आणि त्याचबरोबर चंद्राच्या प्रकाशात आपली क्रिस्टल्स चार्ज करायला विसरू नका. मून वॉटर तयार करायला विसरू नका, कारण हे तुम्हाला पुढे महिनाभर तुमचं चार्जिंग करणार आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी करायच्याच. आता एक छानसं यूट्यूबवरती बासरीचं म्युझिक लावणार आहात तुम्ही आणि त्या बासरीच्या म्युझिकवर तुम्हाला जी नको असलेली रिलेशन्स आहेत ती लेट गो करणार आहात. आणि हे बासरीचं म्युझिक ऐकता ऐकता मी जी काही तुम्हाला आता अफर्मेशन्स देणार आहे ती अफर्मेशन्स प्रत्येकी 3दा म्हणायची आहेत. पहिलं अफर्मेशन आहे आय फील चेरिश अँड सिक्युअर इन रिलेशनशिप विथ माय फ्रेंड. दुसरं मी अँड माय फ्रेंड गो आउट ऑफ अवर वेज टू सपोर्ट इच अदर. ही दोन्ही अफर्मेशन्स झाल्यानंतर तुम्ही शांतपणाने 5 मिनिटं बसा. देवाकडे मागणी करा की माझी जी कोणी बेस्ट फ्रेंड आहे, माझा जो कोणी बेस्ट फ्रेंड आहे त्याला दीर्घायुष्य लाभू दे आणि आमची फ्रेंडशिप आयुष्यभर अशीच छान पद्धतीने राहू देत. तुम्हाला जर असेच काही छान छान टिप्स हव्या असतील, छान छान माहिती हवी असेल तर माझा सोलफुल कनेक्शन्स विथ गीता हा चॅनल सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.